तर मंडळी, मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन भावांनी एकत्र येत लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत सुपडा साफ झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि याच निवडणुकीवरून भाजपचा आनंद पोटात काय मायना अशी परिस्थिती झालेली आहे। अर्थातच ही निवडणूक छोटी असली तरी महत्वाची होती। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलने जबरदस्त विजय मिळवलेला आहे। त्यांच्या 14 जागा निवडून आलेल्या आहेत, मात्र ठाकरे बंधूंना मोठा पराभव झाल्याचं यामध्ये दिसून आलेलं आहे। बरं, 21 जागांसाठीची निवडणूक बेस्ट कामगारांसाठी होती। या निवडणुकीतील बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकाद्वारे ही नोंदणी करण्यात आली होती। या निवडणुकीत भाजपा प्रसाद लाड महायुतीला 6 जागा मिळाल्या, त्यापैकी 4 भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळवल्या आहेत आणि 1 जागा ही SC/ST वेलफेअर असोसिएशनच्या युनियनने जिंकली आहे। आता या निवडणुकीत सपाटून पराभव मिळाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागलेले आहेत। बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या दोन्ही पक्षात युतीच्या पॅनलचा धुव्वा उडवल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात काही चांगली झालेली नाही। या पराभवानंतर आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार का असा देखील प्रश्न आता अद्याप स्पष्ट झालेला नाही। आणि आता BMC साठी भावांमध्ये युतीचं अजून काही ठरलेलं नाही, पण भाजपकडून मात्र हा विजय महानगरपालिका विजयाची जणू काही पायाभरणीच आहे अशा पद्धतीने सेलिब्रेशन केला जात आहे। हा विजय भाजपसाठी शुभ संकेत मानला जातोय। खरोखर या पराभवाने दोन्ही ठाकरे भावांच्या युतीवर परिणाम होणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। आणि मंडळी, याचा काय परिणाम होतोय का दोन भावावर नक्कीच कमेंट करा। आणि या आगामी मनपा निवडणुकीवर खास करून BMC मध्ये याचा पराभव जाणवणार आहे का हे देखील तुम्ही कमेंट करू शकता। याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयाच, परंतु तुमचं देखील मत तुम्ही कमेंटमध्ये करा। तर बेस्ट पतपेढी शशांकरावच्या पॅनलच्या विजयाचे सेलिब्रेशन त्यांच्या पॅनलपेक्षा भाजपकडून जास्त केलं जात आहे। शशांकराव सध्या भाजपमध्ये असले तरी त्यांनी ठाकरेसह भाजप विरोधात देखील ही निवडणूक लढवलेली आहे, मात्र भाजपने हे सेलिब्रेशन अत्यंत मनावर घेतलं आहे। आशिष शेलारने ट्विट करत म्हटलं आहे की भाजपासाठी मुंबईकरांना शुभ संकेत। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले, कामगारांनी आम्हाला शुभ संकेत दिला आणि पत आणि पेढीसाठी लढणाऱ्याच्या हाती भोपाळा दिला। मुंबईकर, कामगार आणि श्रमिक आमच्या बाजूने आहेत, ते पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे। पक्ष म्हणून लढलो नाही, पण आमचे प्रसाद लाड आणि शशांकराव विजय झाले, हा तर मोठा शुभ संकेतच आहे। आणि विशेष म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे असं त्यांनी ट्विट केलं होतं। मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची असं आशिष शेलार म्हणतायत। फक्त शेलारच नाही तर भाजपचे बरेच नेते हा विजय असाच साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, 15,000हून अधिक मतदार या निवडणुकीमध्ये होते, म्हणजेच एखाद्या मोठ्या गावच्या निवडणुकी एवढी ही निवडणूक होती। या निकालानंतर सध्या हाईप खूपच सुरू आहे। या निकालाचं असं चित्र भाजपकडून दाखवलं जातंय की ही निवडणूक जिंकली म्हणजे BMC महानगरपालिका जिंकली आहे। बेस्टमध्ये खाजगीकरण, बेस्ट कर्मचाऱ्याचा पगार वेळेवर न होणं, बोनस, ग्रॅज्युएटीसाठी वारंवार आंदोलन या गोष्टी ठाकरेंच्या विरोधात गेल्याचं स्पष्ट दिसतंय। ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असं चित्र जरी दाखवलं गेलं असलं तरी ही निवडणूक खरी तर शशांकराव आणि सुहास सामंत यांच्यात झाली आहे। मात्र चित्र असं रंगवलं की शिवसेना UBT विरुद्ध भाजप अशी आहे। शशांकरावांच्या पॅनलची जास्त चर्चाही नव्हती। प्रसाद लाड आणि दरेकर यांनी ऐनवेळी उडी घेतली आणि 4 जागा तरी जिंकल्या। ठाकरे भावांना मात्र भोपाळाच मिळाला आहे। शशांकरावांना 14 जागा मिळाल्या तर 1 जागा SC/ST वेलफेअर असोसिएशनच्या युनियनला मिळालेली आहे। बरं, याच विजयाचा मुंबई महानगरपालिकेवर काय परिणाम होईल त्याच्यावर एकदा आपण नजर टाकूया आणि जाणून घेऊया याचा परिणाम BMCवर काय होऊ शकतो। तर मनसेचं या बेस्टमध्ये म्हणावं असं प्राबल्य नाही, दबदबा होता तो ठाकरेंच्या सेनेचा आणि सुहास सामंत यांचा। शिवसेनेनं मतदारांना गृहीत धरलं, बाहेर चित्र रंगवलं की भाऊ एकत्र आलेत, मात्र प्रत्यक्षात दोन्हीकडील बड्या नेत्यांनी यामध्ये रस घेतला नाही। शिवाय ठाकरेंना आत्मविश्वास नाही। 9 वर्षापासून नेत्याची एक अधिकारशाही होती, त्याचा हिशोब मतदारांनी केला असल्याचं बोललं जात आहे। मतदारांना गृहीत धरलं तर काय होतं याचं मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोरच आहे। शशांकराव भाजपसोबत आहेत, मात्र इलेक्शन त्यांनी संघटनेकडूनच लढवण्याचा निर्णय घेतला। शेलारांनी त्यांना मदत केली, दरेकर आणि लाडांनी ही निवडणूक चुरशीची केली। शशांकराव यांच्या पॅनलच्या विजयात गेल्या अनेक वर्षापासून कामगार संघटनेसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलने आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्वाचे ठरले। या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती या दोघांनाही नाकारत शशांकराव पॅनलला एक हाती सत्ता दिली।
आता येऊयात हा विजय आणि बीएमसी निवडणूक या मुद्द्यावर. तरी फक्त बेस्ट कामगारापुरती निवडणूक होती, त्यामुळे खूप मोठा फायदा मनपा निवडणूक होईल असं काही नाही. जर ही निवडणूक शिवसेना ठाकरेंनी जिंकली असली तरी त्यांनाही त्याचा विशेष फायदा झालाच नसता. पतपेढी वगैरे इलेक्शन वेगळं असतं, तिथे विविध पक्षाचे लोक असतात. येथे हे तेच दिसून आलं आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक हे लोक आपापल्या पक्षांचे असतात. बेस्ट कामगारांच्या मागण्यावर विचार करून भाजपनं मदत केलेली, त्यामुळे थोडाफार हातभार लागू शकतो. शशांक रावांचे वडील शरदराव यांनी विरोधात असताना आणि 25 वर्षे शिवसेना भाजपची सत्ता असताना पतपेढीचे वर्चस्व ठेवलं होतं. तेव्हा कर्मचारी पतपेढी त्यांच्या बरोबर राहिले होते, मात्र त्यांना त्यांच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये फायदा झाला नाही. या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसेचं पानिपत झालेलं आहे. याचा विचार दोन्ही ठाकरे बंधूंना करावाच लागेल. मनपा आधी या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. सगळे कर्मचारी हे मराठीच आहेत. बेस्टमध्ये सगळे कर्मचारी हे मराठीच आहेत आणि या मराठी माणसांची आधी शरद रावांना साथ दिली आणि आता शशांकराव यांना पाठबळ मिळत आहे. असं जरी असलं तर या निवडणुकीचा आणि निकालाचा मनपा निवडणुकीवर काय परिणाम होईल असं काहीच नाही. मुंबई मनपामध्ये चित्र वेगळं असू शकतं, मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम मनपा इलेक्शनमध्ये दिसून येईलच. भाजप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, ते त्यांच्या बाजूने योग्य असले तरी मात्र या छोट्या निवडणुकीचा काही संबंध नाही असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी सांगितलेलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात, एकाकडे गमावण्यासाठी काही राहिले नाही आणि दुसरीकडे कमवण्यासाठी काही राहिले नाही. अशा दोन शून्याची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्य जोडले तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते. हे शाळा न शिकलेल्या मुलांना हे माहिती असेल की उत्तर ओळखले नाही तर काय होईल. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकीत निकालाकडे पहा. कालपर्यंत 2-0 आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होते. आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे असा टोला उपाध्यायांनी लगावलेला आहे. मात्र युद्ध अजून संपलेलं नाही, कारण आम्ही अजूनही जिंकलो नाही असं म्हणत संदीप देशपांडेंनी वेगळे संकेत दिलेले आहे. एकूण ही निवडणूक आणि मनपाची निवडणूक या जमीन आसमानचा फरक आहे, त्यामुळे यांचा परिणाम बीएससी निवडणुकीवर काय होईल असं दिसत नाही. एक गोष्ट मात्र खरी की केवळ ब्रँड म्हणून असणे वेगळी गोष्ट आणि निवडणुकाला सिरियसली घेऊन त्या पद्धतीनं पावलं उचलणं ही वेगळी गोष्ट आहे. या गोष्टींना ठाकरे बंधूंना सिरियसली घ्यावेच लागणार आहे असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि ही निवडणूक या दोघा भावाला एकत्र येऊन जर लढवायची असेल तर ही निवडणूक सिरियसली घ्यावंच लागेल. आणि विशेष म्हणजे या पतपेढीचा आणि मनपाचा काही संबंध नाही. आणि आता जी इलेक्शन होणार आहे बीएमसीचं ते तर आपल्याला कळणारच आहे. आणि तुम्ही देखील सांगा कमेंटमध्ये की बीएमसी इलेक्शन कोण जिंकू शकतं. तेव्हा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.